भाजपाकडे सर्वात जास्त आमदार असल्यानं जास्त जागा मिळतील अशी प्रतिक्रिया जागा वाटपावर बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। तर महायुती म्हणून आम्ही लढणार, मात्र अद्याप जागा वाटप झालेलं नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे। कुठल्याही जागाबद्दल चर्चा झाली नाही, एकत्र लढायचा हा निर्णय झाला। आता स्वाभाविक आहे, तीन पक्षामध्ये जागा वाटप करत असताना थोडा वेळ लागतो, पण त्याच्यात काही कोणाला दुमत असायला कारण नाही की आम्ही महायुती म्हणूनच लढणार। राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी असे तिन्ही पक्ष, आणि एकही हे खरं आहे की भारतीय जनता पार्टीकडे सर्वात जास्त आमदार आजही आहे, तर त्यांचे मात्र आमच्या आणि शिवसेनेपेक्षा थोडी अधिक राहणार। ही जी भाजप आणि त्यांची जी पिलावड आहे दोघं, ही 100च्या आत 288 मध्ये 100च्या आत हे राहतील आणि महाविकास आघाडी आपण जवळपास 180 म्हणजे जवळपास तो आकडा आपण पार करू अशा पद्धतीची स्थिती आज एजन्सीच्या रिपोर्टमध्ये आहे। नाना पटोले ते 288 चा दावा करू शकतात, परंतु त्यांचा पक्ष किती लढणार हे एकदा त्यांनी पाहिलं पाहिजे आणि त्यांची युती खरंच महाविकास आघाडीबरोबर होईल का नाही यांना त्याची शंका सुद्धा त्यांना आहे, कारण की दिल्ली दौऱ्याच्या वेळी नाना पटोलेंना बोलवलं नव्हतं।